नमस्कार. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया वाटाणा कोबीची भाजी. कोबीला अशा प्रकारे आपण आता कट करून घेऊ. कोबी वाटाण्याची भाजी अशी मिक्स कोरडी भाजी केली ना तर खूप चवदार लागते आणि ही भाजी टिफिनला न्यायला पण छान असते. त्यानंतर आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना तर लहान मुलांना पण ही भाजी खूप आवडते. कोबी आता आपला कापून झालेला आहे. आपण कढईमध्ये पाणी ठेवून घेऊ आणि पाण्यामध्ये थोडी हळद टाकू आणि मीठ टाकून घेऊ आणि कोबीला 1 ते 2 मिनिट उकळून घेऊ. म्हणजे ह्याच्याने काय होतं की जे कोबीवर फवारणी वगैरे केलेली असते किंवा मग अळ्या वगैरे असं काही असलं ना तर ते नष्ट होतं. त्यासाठी आपण असं 1 ते 2 मिनिट कोबीला उकडून घेऊ. कोबी उकडली जाते तिथपर्यंत आपण लसूण कापून घेऊ. 1 टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो पण कापून घेऊ आणि 1 कांदा घेतलेला आहे, कांदा पण कापून घेऊ. अशा प्रकारे आपण कांदा टोमॅटो कापून घेऊ. त्यानंतर कोबी आता आपण बघा उकडली गेलेली आहे. आता आपण कोबीला काढून घेऊ एका ताटामध्ये. त्यानंतर गॅसवर कढई ठेवू. कढई तापल्यानंतर तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर कढीपत्ता टाकायचा, मोहरी टाकायची आणि जिरे टाकायचे. त्यानंतर लसूण टाकून घेऊ. लसूण परतला का कांदा टाकायचा. कांद्याला पण छान परतून घ्यायचं. कांदा थोडा परतला का मग टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटोला पण मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर आता आपण टाकू हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर धने पावडर टाकायचं आणि गरम मसाला टाकायचा 1 चमचा आणि चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं. मिक्स करून घ्यायचं चांगलं. मिक्स केल्यानंतर वाटाणे टाकून घ्यायचे. वाटाणे पण 2 मिनिट छान तेलामध्ये होऊ द्यायचे. त्यानंतर आता आपण टाकणार आहोत मीठ. मीठ पण टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि कोबी त्यामध्ये टाकून घ्यायचं. कोबी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1 ते 2 मिनिट त्यावर झाकण ठेवायचं आणि परत बघायचं आणि थोडंसं कच्चं म्हणजे दाबून बघायचं. जर वाटलं तर पाणी टाकायचं. काही कोबी लवकर शिजते, काही शिजत नाही. त्या अंदाजाने पाणी टाकायचं. त्यानंतर बघा आता कोबी शिजलेला आहे. आता भाजीवर मस्त कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. अशा प्रकारे कोबी वाटाण्याची भाजी तुम्ही पण बनवून बघा. खूप चवदार होते आणि पटकन तयार पण होते. टिफिनला न्यायला पण ही भाजी खूप चांगली आहे. अशा पद्धतीने केली ना तर न खाणारे पण आवडीने खातील. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.